सांगलीतील लिमयमळा येथे झालेल्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन। संतप्त ग्रामस्थांचा पोलीस कार्यालयामध्ये राडा। निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। माघ महिन्याची सुरुवात होताच तळकोकणामध्ये ग्रामदैवतेच्या सप्तोत्सवाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। कणकवलीच्या नाटळमध्ये ग्रामदैवत रामेश्वराच्या सप्ताला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे। बुलढाण्यातील मलकापूरमधील उच्चभ्रू कुटुंबातील 3 जण संशयितरित्या बेपत्ता झाले, तर आई आणि 2 मुलं बाजारपेठेतून परतली नाही। पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली असून घटनेनं परिसरामध्ये खळबळ। साताऱ्यातील वासोळे गावातील कणे धरणाचा डावा कालवा फुटला। आजूबाजूच्या शेतीचं अतोनात नुकसान। पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याची नासाडी। ठाण्यातील मेट्रो 4च्या स्थानकाचं बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर, मात्र काम तातडीनं उरकण्याच्या गडबडीत वेल्डिंगचं काम सुरू असताना ठिणग्या वाहनांवर पडतायत, त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता। ठाण्यामध्ये कोपरी भागात डीबी क्लीन मोहिमेचं आयोजन। पालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोहिमेत सहभाग। शाळकरी विद्यार्थ्यांना देखील दिले स्वच्छतेचे धडे। तेलंगणातील प्रसिद्ध मेडाराम यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती। गडचिरोली जिल्ह्यातून देखील शेकडो भाविकांची यात्रेला उपस्थिती। नाशिकच्या द्वारका सर्कल परिसरामध्ये अंडरपासचं काम आजपासून सुरू। पुढील 3 महिने द्वारका परिसर अवजड वाहनांसाठी बंद। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या प्रशासनाच्या सूचना। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये 3300 शिक्षकांकडे टीएटी नाही, तर जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या पदोन्नतीवर मोठं प्रश्नचिन्ह। अमरावतीमध्ये घरकुल योजनेतील भ्रष्टाचार उघड। तळेगाव दशासर येथे अपात्र लाभार्थ्यांना हाताशी घेऊन भ्रष्टाचार। 3 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। कळमनुरी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ। विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आढळल्या अळ्या, तर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार। निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। अंबरनाथ तालुक्यामध्ये माघी पौर्णिमेच्या निमित्तानं मलंगगडावर यात्रा। दिवंगत आनंद दिघींनी सुरू केलेली परंपरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आजही कायम। वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची करवसुली 61% अधिक। आतापर्यंत 16,98,00,000 रुपयांची करवसुली। अजूनही 10,70,00,000पेक्षा अधिक रक्कम थकीत। पुण्यात पुढील 8 ते 10 दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार। दुरुस्तीच्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार। पुणे महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवर कामं सुरू। नांदेडच्या रातोळीमध्ये श्री रोडकेश्वर महाराज यात्रा महोत्सवाला प्रारंभ। 166 वर्षापासूनची अखंडित परंपरा। सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेण्याचं यात्रा समितीचं आवाहन। नवे पदाधिकारी येण्यापूर्वीच पालिकेमध्ये प्रशासकीय खांदेपालट। छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये विविध विभागांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती। भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी घेतलं अजितदादांच्या अस्थीचं दर्शन। पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा दादांनी पेढा भरवत शुभेच्छा दिल्या होत्या। निरंजन डावखरे यांच्याकडनं दादांच्या आठवणींना उजाळा। ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अजित पवारांचा अस्थी कलश। सर्व नेते कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी घेतलं अस्थी कलशाचं दर्शन। अजित पवारांचा अस्थी कलश येवल्यामध्ये दाखल। अस्थी कलश रामकुंडामध्ये विसर्जित केला जाणार। पुण्यातील कलाकार कट्टावरील कलाकारांची अजित पवारांना श्रद्धांजली। आमदार रोहित पवारांनी या संदर्भातला एक व्हिडिओ ट्विट केला। कोल्हापूरमध्ये दिवंगत अजित पवारांचा अस्थी कलश दाखल। राष्ट्रवादी मार्केट यार्डमधील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अस्थी कलश दर्शनासाठी मंत्री चंद्रकांत पाटलांनी अस्थी कलशाचं दर्शन घेतलं। जळगावमध्ये छत्रपती संभाजी नाट्यगृहात अजितदादांसाठी शोकसभेचं आयोजन। शोकसभेला मंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह साहित्यिक, कलावंत आणि नागरिकांची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयामध्ये अजितदादांचा अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये या महाविद्यालयात अनेक कार्यक्रम पार पडले होते, असा आठवणींना उजाळा देण्यात आला। अजित पवारांच्या अस्थी कलशाचं मावळ तालुक्यामध्ये आगमन। लाडक्या बहिणींनी विधिवत पूजा करत स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली। अजित पवारांचे अस्थी कलश नागपूरमध्ये सुद्धा आणणार। नागपूरच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये अस्थींचं दर्शन घेता येणार। कार्यकर्त्यांना उद्या सकाळी 9 पासून अस्थींचं दर्शन घेता येणार। कोल्हापूरच्या मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजितदादांचा अस्थी कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला। मंत्री हसन मुश्रीफांसह अनेक नेते दर्शनासाठी कार्यालयामध्ये उपस्थित।
वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिवंगत अजित पवारांना आदरांजली। यावेळेस अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींची उपस्थिती। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अस्थि कलश ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये दर्शनासाठी ठेवणार। अस्थि कलश राज्यातील विविध शहरांमध्ये नेला जाणार। सोलापूरमध्ये अजित पवारांसाठी सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन। शोकसभेला काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती। मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा। मुख्य आरोपी शीतल तेजवानीवर चार्जशीट दाखल। जमीन गैरव्यवहारामध्ये फक्त शीतल तेजवानीवरच आरोप। अजित पवारांच्या विमान अपघातावर आमदार सुलभा खोडके यांची प्रतिक्रिया। घटनेची चौकशी चालू आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशी लावली आहे। चौकशीमध्ये सत्य निघेल, सुलभा खोडके यांचं स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मलंगडावर आरती। मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं त्यांनी घेतलं दर्शन। विलिनीकरणाच्या वादाबाबत शरद पवारांचं सूचक भाष्य। चर्चेमध्ये नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? शरद पवारांचं अनौपचारिक चर्चेदरम्यान महत्त्वाचं विधान। नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत घेण्यावरून संभ्रम। भाजप शहराध्यक्षांचा सेना राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रस्ताव, मात्र मंत्री गिरीश महाजनांचा विरोध। मालेगावच्या महापौर पदासाठी नसरीन खालिद शेख तर उपमहापौर पदासाठी शाने हिंद यांनी दाखल केला अर्ज। अर्ज दाखल करताना नगरसेवक आणि नेते सुद्धा उपस्थित। पुणे पालिकेमध्ये अजितदादांचा पुतळा उभारा। शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी आयुक्तांकडे दिला प्रस्ताव। अजित पवारांचे पुण्यासाठी मोठे योगदान, नाना भानगिरे यांची प्रतिक्रिया। देवाभाऊ आदिवासी विकास पर्व नामकरणावरून वाद। ऐतिहासिक यात्रेच्या मूळ नावात बदल केल्याने संताप। नामकरण केल्यामुळे आमचा इतिहास पुसणार नाही, अशोक उईकेंची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अपघातामध्ये निधन झालेल्या को पायलटच्या कुटुंबियांची त्यांनी घेतली भेट। शांभवी पाठकच्या कुटुंबियाची रोहित पवारांनी दिल्लीमध्ये सांत्वनपर भेट घेतली। अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योग विभागासाठी विविध योजना जाहीर, त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना याचा फायदा होणार। मंत्री संजय सावकारे यांची प्रतिक्रिया। लोकशाही मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब। मुंबई पालिका भाजप गट नेतेपदी गणेश खणकर यांची निवड। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडनं त्यांच्या नावाची घोषणा। शिवसेना गटनेतेपदी अमेय घोलेंच्या नावाची घोषणा। मुंबई महापालिका स्थायी समिती सभागृहामध्ये घोषणा। अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात। मंगळवेढ्यात कोमल ढोबळे यांच्याकडून साधेपणानं होम टू होम प्रचार। सोलापूरमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमनेसामने। आजी माजी आमदारांकडून श्रेयवादाची लढाई। संजय राऊतांच्या बोलण्याला महत्त्व देत नाही खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। तर अजित पवारांचा एनडीएमध्ये निर्धारपूर्वक सहभागी होण्याचा निर्णय होता, तटकरेंची माहिती। साताऱ्यातील कोरेगावमध्ये राजकीय वातावरण तापलं। कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप। शशिकांत शिंदे यांचं पोलीस ठाण्यामध्येच ठिय्या आंदोलन। पुणे भाजप गटनेते गणेश विडकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळांची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट। महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। अमोल मिटकरींच्या अजित पवारांच्या घातपाताच्या शंकेला संजय राऊतांचा दुजोरा। दादांसोबत भाजप भ्रष्टाचाराची फाईल घेऊन गेले होते का? राऊतांचा सवाल। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचीच नियुक्ती करावी। राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या सेलच्या 30 प्रदेश अध्यक्षांचं सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांना पत्र। पुण्यामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या रिंग रोडला अजित पवारांचं नाव द्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांची मागणी। उद्या दिल्लीमध्ये बैठक होणार। बैठकीमध्ये जे ठरेल त्याचप्रमाणे पुढचे निर्णय होणार। गट स्थापनेसंदर्भात हायकमांडशी चर्चा करणार। चंद्रपुरातील सत्ता संघर्षासंदर्भात विजय वडेट्टीवारांची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भातील चर्चेवर प्रतिक्रिया देणं टाळलं। कर्तबगार नेता गमावला, दुखवटा संपू द्या, दुखवटा संपल्यानंतर त्यावर बोलू, देशमुखांची प्रतिक्रिया। शेती पशुपालनासाठी सरकारची मोठी तरतूद। 1 कोटी घरांना सूर्यघराचा लाभ। शिक्षण क्षेत्राला लक्ष केलं तर 5 विद्यापीठ स्थापन होणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। ईव्हीएममध्ये घोळ शक्य नाही असा ठाम विश्वास धाराशिवचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केला। ईव्हीएममध्ये घोळ असतात तर ओमराजे खासदार झाला असता का असा सवाल ओमराजे निंबाळकरांनी उपस्थित केला।
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडच्या दौऱ्यावर. सुनेत्रा पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळावर केलं अभिवादन. कराडमध्ये पोलीस दलाचा श्वान आझाद करणं. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन. 13 दिवसानंतरही शपथविधी करता आला असता उपमुख्यमंत्रीपद संविधानिक पद नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. अजित पवारांचा घातपात झाल्याची चर्चा. अपघाताची नीट चौकशी व्हायला हवी. वडेट्टीवार यांची मागणी. सध्याचं राजकारण खूप खराब झालं. विलिनीकरण होऊ नये यासाठी कट शिजल्याचं दिसतंय. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आमदार अभिजित पाटील यांचा फिरता रंगमंच. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची टीका. रात्री देवगिरीत तर मध्यरात्री वर्षावर हाय कुणाचा हेच कळेना. गोरेंची टीका. 25 लाखासाठी उमेदवार विकले गेले. आम्ही मात्र स्वाभिमानानं मतदान करणार. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील वागदे गावात बॅनरची जोरदार चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पिता पुत्र जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये संदीपान भुमरे, विलास भुमरे उमेदवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय. गावोगावी बैठका घेत मतदारांसोबत थेट संवादही सुरू. आमदार उत्तम जानकर यांची जेवढी लायकी तेवढाच निधी. पंढरपूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरेंची उत्तम जानकर यांच्यावर टीका. पंजाबमधील आदमपूर विमानतळाला श्री गुरु रविदास महाराज असं नाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींचे मानले आभार. सिंधुदुर्गात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार दादा साईल यांचं उमेदवार अमरसेन सावंतांच्या आईबद्दल वक्तव्य. शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक. दादा साईल यांनी जाहीर माफी मागण्याची कार्यकर्त्यांची मागणी. तुमच्या कारखान्यावर मुख्यमंत्र्यांचं छत काढल्यास गव्हाण बंद पडेल. भाजपचा सुपडा साफ करण्याच्या धैर्यशील मोहितेंच्या वक्तव्यावर जयकुमार गोरेंचा पलटवार. चंद्रपूर पालिकेमध्ये भाजपाने ठाकरे सेना एकत्र सत्तेत येण्याची शक्यता. जो महापौर पद देईल त्यासोबत आम्ही जाऊ. निवडणुकीपूर्वी आम्ही काँग्रेसकडे प्रस्ताव दिला होता पण त्यांनी आघाडी केली नाही. चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांची माहिती. नागपूरमध्ये भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केली महापौर आणि उपमहापौर पदाची घोषणा. महापौर पदासाठी नीता ठाकरे आणि उपमहापौर पदासाठी लीला हातीबेड यांचं नाव निश्चित. राज्यामध्ये 29 महापालिकेच्या निवडणुका पार तर महापौर पदासाठी निवडणूक होणार. काही जिल्ह्यात महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस. कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रुपा राणी निकम यांचं नाव निश्चित. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा. सोलापूरच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी भाजपकडून अर्ज दाखल. महापौर पदासाठी विनायक कोंड्याल यांचा अर्ज दाखल तर उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचा अर्ज दाखल. छत्रपती संभाजीनगर महापौर पदासाठी भाजपकडून 3 नावं निश्चित. शहरामध्ये भाजपचाच महापौर होणार हे जवळपास स्पष्ट. नेमकी संधी कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. अमरावती महापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख. अप्रकाशित पुस्तकाचा उल्लेख केल्यानं सत्ताधाऱ्यांचा गोंधळ. पुस्तकातल्या गोष्टी अधिकृत आहेत. राहुल गांधींचा दावा. राजनाथ सिंह अमित शहांचा राहुल गांधींच्या मुद्द्यांवर आक्षेप. जनरल नरवणेंचं पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. पुस्तक प्रकाशित नाही मग उल्लेख का? अध्यक्ष ओम बिर्लांचा सवाल. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. जीवितहानी किंवा मालमत्तेचं कोणतंही नुकसान नाही. फळांचा राजा सांगलीमध्ये दाखल. 1 डझन आंब्याच्या बॉक्सला 4,000 6,100 रुपये विक्रमी दर. तर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. भारताचा पाकिस्तानवर 58 धावांनी विजय. स्पेनचा टेनिसपटू कार्लोसचा नवा इतिहास. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नोव्हाक जोकोविचचा नमवत सर्वात कमी वयात 4ही ग्रँड स्लॅम जिंकणारा टेनिसपटू तो ठरला. नागपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींकडून जवळपास 3 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त. आरोपींच्या विरोधात 22 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती. बीडच्या हनुमंत पिंपरी शिवारामध्ये चुलत भावानं केली भावाची हत्या. मुंबईतील घराच्या वादातून तरुणाची हत्या. पोलिसांनी अवघ्या 1 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
हिंगोली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भर दिवसा एका युवकावर जीवघेणा हल्ला, 3 हल्लेखोरांनी युवकावर चाकू हल्ला केला, युवक गंभीर जखमी. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं गळ्यातील मंगळसूत्र ओरबडलं. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नाशिकमध्ये भीक मागण्याच्या बहाण्यानं महिलांकडून चोरी, 6 महिलांच्या टोळीकडून घरफोडी करत 8,000 रुपयांची चोरी. संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. छत्रपती संभाजीनगरमध्ये भिशीमध्ये जादा परताव्याचं आमिष दाखवत फसवणूक. 15पेक्षा अधिक लोकांची तब्बल 2,91 लाख रुपयांची फसवणूक. माय लेकावर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.